स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा ऐकायला 20 वर्ष बाकी होती. पण पुण्यात 3 भावांनी आधीच निर्णय घेतला, या गोऱ्या अधिकाऱ्यांचा अन्याय सहन करायचा नाही. 1897 मध्ये एक ब्रिटिश अधिकारी भारतात पहिल्यांदा मारला गेला आणि हे काम दामोदर, बालकृष्ण आणि वासुदेव चापेकर या 3 भावांनी केले. पुण्यातील एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले 3 भाऊ, तिघांच्याही रक्तात देशभक्ती भिनलेली होती. या काळात प्लेगची महामारी पुण्यात थैमान घालत होती. ब्रिटिश सरकारने प्लेग नियंत्रणासाठी रँड नावाच्या अधिकाऱ्याला पाठवलं, पण उपायाऐवजी त्याने अत्याचार सुरू केले. भारतीयांची प्रतिष्ठा, धर्म, संस्कृती सगळ्यावर अतिक्रमण सुरू केले. हे चापेकर भावांना सहन झालं नाही. त्यांनी ठरवलं रँडचा वध करायचा. 22 जून 1897 पुण्यात ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी डायमंड ज्युबली मिरवणूक निघाली होती. रँड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांच्यावर दामोदर आणि बालकृष्ण चापेकर यांनी लक्ष ठेवले. जशी त्यांची गाडी जवळ आली तसे त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि हाच होता भारतात ब्रिटिश अधिकाऱ्यावर केलेला पहिला सशस्त्र हल्ला.